प्रत्येकजण म्हणतो आमची जागा गेली, आमदारकीची जागा गेली, आमदारकीची जागा गेली. कोण जबाबदार? जबाबदार कोण? संतोष थेराडे तुमच्यापासून सर्वांनी, बाळा कदमपासून सर्वांनी, विनोद झगडेपासून सर्वांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजेस की इथली जागा घालवली कोणी? कसल्या करताय गोष्टी? तुम्ही घालवली जागा ही. स्वतःला प्रश्न विचारा, ही जागा घालवलं कोणी? आमदारकीची. आता वाढ बघावी लागेल वर्षानुवर्ष तुम्हाला. अशी चूक केली 2004 साली पक्षानं, त्यावेळेला एकदा जागा हातातून गेली, गेल्या वेळेला गेली. पवार साहेबांनी स्वतःहून जागा आपल्याला दिली होती, त्यांच्या पक्षालाही जागा गेली नव्हती. पवार साहेबांनी ही जागा आपल्याला दिली होती. आणि आठवतं का बघा, पवार साहेबांशी चर्चा करून आपण या ठिकाणीच बैठक घेतली होती, साधी बैठक बोलवली होती. त्यावेळेला सुद्धा जुने जाणते लोक असे सभागृहामध्ये गोळा झाले होते, एका ईर्षेनं, जिद्दीनं की पुन्हा एकदा चिपळूण तालुका विधानसभेवर शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवायचा म्हणजे फडकवायचा. हे एका विचारानं सगळे एकत्र आले होते. कोणाला पाहिजे होती शिवसेनेची जागा? कोणाला पाहिजे होती? कोण गेला आणि कोण आला ह्याची चर्चा करण्यापूर्वी ज्या वेळेला ते होते तेव्हाच ते शोधत होते एक एक घर ते तेव्हाच शोधत होते की आता मला कोण काय देतोय, मला सुरेश कदम काय देत आहेत, मला आणखीन कोण दुसरा रोहन बने मला काय देतोय, भास्कर जाधव काय देतोय, आणखीन कोण काय देतोय, ह्याचं शोधकाम जे चाललं होतं ते हिथं काय तुम्ही तालुक्यामध्ये गपचूप मीटिंग घेत होतात आणि देवरुखवाल्यांनी, संगमेश्वरवाले सांगत होते की आम्हाला फक्त उमेदवारी नको, तर आम्हाला उद्याचा आमदार हवा आहे. हे संगमेश्वर देवरुखवाले सांगत होते, आम्हाला फक्त उमेदवारी नको. खरं तर तो संगमेश्वरचाच अधिकार होता. 3 वेळा चिपळूणला तिथली उमेदवारी मिळाली होती, त्यामुळे या वेळेला ती उमेदवारी संगमेश्वर देवरुखला मिळायला पाहिजे होती. पण संगमेश्वर देवरुखला फक्त उमेदवारी मिळाली असती, पण ही निवडून यायचं असेल तर शेवटी इथं चिपळूणचाच उमेदवार पाहिजे होता, दुसरा पर्याय नव्हता. आणि म्हणून संगमेश्वरवाले सगळे घसा फोडून सांगत होते की चिपळूणमधूनच उमेदवारी जाऊ द्या आणि ती भास्करराव जाधवांना जाऊ द्या. कोण जाऊन देवरुखनी संगमेश्वरमध्ये जाऊन सांगत होतं की आम्हाला चिपळूणवाल्यांना उमेदवारी नको? कोण सांगत होतं? हे जगजाहीर आहे, ते वर्तमानपत्रात छापून आलं. ती भाषणं या ठिकाणी क्लिपच्या रूपानं व्हायरल झाली. का पदाधिकारी पेटून उठले नाहीत? भास्कर जाधव तर असं म्हणाला नव्हता ना की मला उमेदवारी पाहिजे म्हणून. भास्कर जाधव असं कधीच म्हणाला नव्हता. भास्कर जाधव एवढंच फक्त सांगत होता की ही शिवसेनेची जागा आहे, शिवसेनेकडे राहिली पाहिजे. कुठल्या निष्ठेच्या गोष्टी करायच्या? कुठल्या निष्ठेच्या गोष्टी करायच्या? इथं दुकानं उघडली होती, कोण अधिक मला काय देतोय आहे? तिथे सगळे बसले, सुधीर भाऊ तुमच्यापासून सगळी मंडळी, आपण एकत्र काम केलेले लोक. कुठला पैसा होता आपल्याशी? आणि आज तरी कोणाशी पैसा आहे? कोणाशी पैसा आहे? जे आज विचारता हरामखोर जे बोलतात की आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला कामं देऊ. आणि यांच्या बापदादेच्या प्रॉपर्ट्या होत्या काय? यांच्या बापदादेच्या प्रॉपर्ट्या होत्या? अरे पैसे ज्यांनी कमवले, हे सगळे पैसे शिवसेनेच्या जीवावर पैसे कमवले, शिवसेनेच्या जीवावर कमवले. आणि ते पैसे आज शिवसेना संपवायला ते वापरतायत. त्या पैशाचा बाजार त्यांनी शिवसेना संपवायला मांडला. आम्हाला दुःख नाही, आम्ही पैसे कमवले नाही ह्याचं काही मला दुःख नाही, काळीचं दुःख नाही. पण हाय दा संतोष बसला आहे, संतोष मोरे, आज त्याला खरं भाषण करायला द्यायला पाहिजे होतं. राजू भागवतांनी खरं भाषण करायला पाहिजे होतं. पण ते मागं बोलतात, समोर बोलायला कचरतात. आज त्यांनी जे अनुभवाच्या 4 गोष्टी सांगायला हव्या होत्या, त्यांनी तिथे परखडपणे काय बोलायला हवं होतं. हा संतोष अनेक उदाहरणं सांगू शकतो. तो दिसायला साधा भोळा वेडा लोकांच्या तृष्णा असेल, पण संघटनेकरता एक काळ हे बळीराम शिंदे, संतोष मोरे, शंकर शिंदे, श्रीपत मोरे, विजय शिर्के, भाऊ सावंत, एकनाथ घाग
हे नागेशराव पवार हे मुंबईत नेऊन काय करायचे आणि कशी शिवसेना आम्हाच्यासारख्या लोकांना त्यांनी हाताशी धरून उभी केली, यांचा अनुभव कधीतरी आत्ताच्या पिढीसमोर आला पाहिजे. मी रोग बोलतो म्हणून माझा काही लोक द्वेष करतात, पण त्याची मला ना सुख ना दुःख ना खंत ना मला परवा द्यायची. ते काय माझ्या पाठीमागे 1999 पासून माझ्या मागे लागलेलेच आहेत, ते लागलेलेच आहेत. 2004 साली राष्ट्रवादीला मतदान करून मला पाडली. निष्ठेवंत हे. आपली मतं प्रभाकर शिंदेला जरी इमानदारीने दिली असती, काय पप्या, तर डिपॉझिट गेलं नसतं. निष्ठावंत. पक्ष सोडतो तो गद्दार, पक्ष सोडतो तो पक्षद्रोही, पक्ष सोडतो त्याच्या नावानं आपण फार मोठ्या शिव्या देतो आणि आपल्या निष्ठा त्यातून निष्ठा सिद्ध होत नाहीत, त्यातून निष्ठा सिद्ध होत नाहीत. काय झालं 2019 साली मला मंत्रिमंडळामध्ये घ्यायला हवं होतं का नको होतं? सगळ्यात जास्त जुना, सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेला संतोष थेराडे मीच होतो ना. मला घेतलं नाही. मी फक्त एकदा G24 तासजवळ बोललो की माझा अधिकार होता, पण मला घेतलं नाही. त्यानंतर कधीही मी नाराजी व्यक्त केली नाही, कधीही नाराजी व्यक्त केली नाही. दुसऱ्या दिवसापासून सभागृहामध्ये उभं राहून भारतीय जनता पार्टीवर तुटून पडण्याचं काम, मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून रुसून बसण्याच्या ऐवजी तुटून पडण्याचं काम जर कोण करत असेल, अर्णव गोस्वामीपासूनचा रायगडचा किस्सा बघा काढून, त्या सगळ्यामध्ये जर तुटून पडत असेल कोण तर भास्कर जाधव पडला होता. संपलं काम. नाही ना आपल्याला मिळालं, हरकत नाही. माझ्या आयुष्यात काही एक वेळाच, अनेक वेळेला माझ्या पुढ्यातलं ताट ओढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण माझ्या आयुष्यामध्ये मी कधी कोणाचं ताट ओढलं नाही. अनेकांनी ओढलं, अनेकांनी ओढायचा प्रयत्न केला. परवाच्या आमदारकीचा पण तोच प्रकार होता, पण मी नाराजी नाही व्यक्त केली, नाराजी व्यक्त केली नाही. आज पक्ष फुटला, त्यावेळेला मला मंत्रिपद दिलं नाही, पक्ष फुटला. तो एकच कोणतरी एक माणूस म्हणाला की भास्कर जाधव हे आमच्याकडे आले होते सुरतपर्यंत, पण आम्ही त्यांना घेतलं नाही. एकनाथ शिंदेना 100 वेळा त्यांनी फोन केला असं सांगितलं. मी अख्ख्या मीडियासमोर गेलो आणि भास्कर जाधवनी 100 सोडा, एक जरी फोन एकनाथ शिंदेला केला असला, हे जर तू सिद्ध करून दाखवलंस आरोप करणाऱ्यानं, तर तू एका बापाच्या पोटचा. आणि सिद्ध करून नाही दाखवलं, 100 फोन राहू द्या, एक फोन, तर तू 100 बापाच्या पोटचा, 100 बापाची औलाद तू. हे सांगण्याचं धाडस मी केलं. मोठा मुंबईतला भाई, दादा, गँगस्टर असा तो माणूस. आपण आपल्या तत्वानं जगतो, तत्वानं मरतो, तत्वानं मरतो. मी अनेक वेळा सांगितलंय की पक्ष बदलणारे जर धोकादायक आहेत, गद्दार आहेत, तर त्याच्यापेक्षा पक्षात राहून पक्षाच्या विरोधात जे कारवाया करतात ते माझ्या दृष्टीनं महागद्दार असतात. हा माझा स्पष्ट आरोप आहे. पक्षात राहून वरती मी निष्ठा काय बाळगायच्या, आम्ही कुठे गेलो नाही. अरे गेला असत बरं झालं असतं तिच्या हायला. हो, काय चाललंय हे? काय पद म्हणजे आहे का? मग खर्च आहे, आम्हाला माहिती आहे, न्यायाशातला भाग नाही, पण त्यालाही काय मार्ग असतात, त्यालाही काय मार्ग असतात. आणि म्हणून निष्ठेनं राहणं. मी आज सांगतो तुम्हाला, आज मी सांगतो त्या पद्धतीने, मी सांगतो तसं काही सगळं नसतं. माझी काम करण्याची पद्धत अनेकांना माहिती आहे. सगळ्यांना एकत्र बसतो घेऊन. एक पदाधिकारी जरी नेमायचा असला, एक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्याला उमेदवारी द्यायची असली, तरी सगळ्यांना घेऊन बसतो आणि मी चर्चा करतो. शंकरराव मला ताप आहे 4-5 दिवस. शंकररावही इच्छुक आहेत, संतोष थेराडे पण इच्छुक आहेत, सदैव बेटकर पण इच्छुक आहेत. असणारच ना, असायलाच पाहिजे ना बाळासाहेब माने, बरोबर आहे की नाही? माझी हिंमत आहे त्या तिघांना एकत्र बसवायची, तिघांना एकत्र बसवायचं, तिघांशी चर्चा करायची.
चला आपण एकमत करूया. एकमत नाही झालं तर गेले 22 वर्ष 2004 सालापर्यंत संघटनेमध्ये अशी एक वाक्यता होती, शेटनी निर्णय दिला की त्या निर्णयाच्या विरोधात कोण बोलत नव्हतं. खरं आहे ना विजयराव? पण तो निर्णय मी परस्पर जाहीर करत नव्हतो, अगोदर सर्वांशी चर्चा करत होतो. अशा पद्धतीनं संघटना आपण आजही ती माझी कार्यपद्धती आहे. गुहागरमधले लोक इथं आले काय रे, आजही समोरासमोर बसूनच निर्णय करतो ना, कारण माझ्यामध्ये धाडस आहे. त्यातला कोणतरी एक वाघ असेल, कोणतरी कोला असेल, कोणतरी एखादी बकरी असेल, तो वाघ नि बकरीला एकत्र बांधून न्याय करायची हिंमत नि धमक माझ्यामध्ये आहे. उद्या नाही तर 5 माणसं येऊ द्या, 2 माणसं येऊ द्या, नाही तर 5 माणसं येऊ द्या, त्यांना घ्यायचं आणि चिपळूण शहरातली प्रत्येक बिल्डिंग, प्रत्येक घर आम्ही केलं. आणि एक वेळा फक्त आम्हाला संधी द्या. 1997 साली परवांच्या दिवशी राजू भागवतांनी सांगितल्याप्रमाणे एकच युतीच्या नगरसेविका आल्या होत्या. आम्ही लोकांच्या मनाला पाजर फोडला बाळासाहेब, आणि आमचे 12 आणि त्यांचे 12, 24 पैकी दोघांचे 12 आले. आणि जनतेमधून नगराध्यक्ष निवडून यायच्या होत्या. रमेश कीर हे रत्नागिरी जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष होते. शेवटच्या रात्री त्यांनी घात केला आणि बुरटेबाईंच्या विरोधात एक पत्रक काढलं की काँग्रेस पक्षाचा या उमेदवारीला काही संबंध नाही, आणि केवळ आमची नगराध्यक्षा बुरटेबाई 69 मतांनी पराभूत झाली. हे चित्र आम्ही बदललेलं आहे. 1997 साली ज्या वेळेला एकच फक्त नगरसेवक निवडून आला, तेव्हा खुलेआमपणे चिपळूण तालुक्याला मी सांगितलं होतं की आजपर्यंत जे जे यश मिळालं त्या यशाचा मानकरी तुम्ही मला दिला ठरवलात, त्याचे हार तुरे मला घातलेत. आज कोणाचाही दोष नाही, तर आज जो पराभव पत्करलाय ते यश जर माझं असेल तर पराभवाचा मानकरी सुद्धा मीच आहे, हे धाडसानं सांगण्याचं काम मी केलं. त्याच्यावर ढकलण्याचं काम नाही केलं आपण. आजही मी तुम्हाला सांगतो, चिपळूण शहरामध्ये बाळा तुम्ही सर्वांनी बाहेर पडा. तुम्हाला तुमच्याबद्दल लोकांचं मत बदलावं लागेल. हे तुम्हाला स्पष्टपणे कोण सांगणार नाही. सगळ्या बहुतेक पदाधिकाऱ्यांना मत बदलावं लागेल. तो हरामखोर शशिकांत मोदी, मी आग्रह धरला की याला नगराध्यक्ष आपला शहर प्रमुख करा. बोलो चांगला आहे. तेव्हा मला मोहन इंद्रगल सांगत होता, हा चांगला बिंगला काय नाही, तुम्ही ह्याच्यावर विश्वास ठेवू नका, हा नगरपालिकेतला दलाल आहे म्हणाला. बोललाच ना मोहन. पण मी म्हटलं चांगला आहे. का गेला, कशा करता गेला? त्यांनी मला फोन केला, साहेब मी मला बोलायचंय. बोल बोल काय बोलायचंय ते? काय झालं? माझ्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. बरं काय झालं? तर माझं जवळजवळ 35 ते 40 लाख रुपयाचं बिल थकलंय. 35 ते 40 लाख रुपयाचं बिल थकलंय. बरं मग ते मी अनेकांना बोललो, आमच्या नेत्यांना. मग काय झालं पुढे? नाही एक पैसा माझा वसूल नाही झाला. मग मी रवी चव्हाणांच्याकडे गेलो, भाजपचे अध्यक्ष रवी चव्हाणांच्याकडे गेलो. आणि मग रवी चव्हाणांनी त्यातले 14-15 लाख रुपये माझे वसूल करून दिले. म्हणून मी आता पक्ष सोडतो. तू साल्या तुझ्या जिंदगानीवर 15-16 लाख रुपयाकरता तो तिकडे गेला. हे असले जर विकाऊ असतील, मला रोहन बने एवढे पैसे देतोय, मला सुरेश कदम एवढे पैसे देतोय, आणखीन कोण कोण एवढे पैसे देतोय, त्या सगळ्यांना आयत्या वेळा सोडून जो प्रशांत यादवच्या घरात रोज सकाळी उजाडलं की प्रशांत यादवच्या घराच्या खाली हा उभा दुसरा माणूस तो विजयराव. खरं आहे ना? कारण तुम्ही हल्ली त्यांच्याबरोबर असता जास्त. काय ही शिवसेना, हे शिवसेनेचे पदाधिकारी, हा तुमचा स्वाभिमान? शिवराज्याभिषेकाचा विचार तुम्ही करताय. कधीतरी तुम्हाला सुद्धा ही शिवाजी महाराजांच्या विषयातली काही गोष्टी सांगितल्याच पाहिजेत. हा स्वाभिमान? कोणतरी मला काहीतरी देतोय आणि मी तिथं जातोय. सुधीर भाऊ आणि बाळा खेडेकर स्पष्ट बोलले, शिवसैनिक सध्या बचावात्मक बोलतात. आमच्या काळामध्ये आमची एकदा फिरत्या वेळेला तलवार फिरायला लागली सुधीर भाऊ, काय रे, की समोर कोण पण असू दे तिच्या आईला मोठा, त्याला आडवा केलाच म्हणून आम्ही समजा. आजही इथं अनेक मला जुनी जाणती माणसं दिसत आहेत. चिपळूण शहराची बाळा मोहीम काढा.
बंधू टाकळेंचा पोरगा एकेकाळचे जिल्हा प्रमुख माझ्याशी पटत होतं नव्हतं, हा भाग इतिहास जमा झाला. आज त्यांचा मुलगा आहे, बापू खेडेकरांची मुलगी आहेत, मुलं आहेत, बाबूराव खातूंची मुलं आहेत, विलास सैतवडेकरचे नातेवाईक आहेत, पंकज कोलवणकरांचे नातेवाईक तिथे आहेत, त्या खडस जमालुद्दीन खडसांची जे पुरे एकेकाळचे शिवसैनिक त्यांची लोक तिथं आहेत. तिथं अनेक लोक जुनी जाणती आहेत. गुहागरमध्ये जाऊन मी काय केलं, काय चिपळूणातनं माणसं ती नेलेली, त्यांची घरं बांधून दिली, एक एक माणूस वेचला, एक एक माणूस जोडला. मी आज सांगतो तुम्हाला जर माझ्या नेतृत्वाखाली काम करायचं असेल मनापासून, वरवर देखले देवा दंडवत नको, देखले देवा दंडवतनी काय ते करू उगवत काय नको. शिस्त पाहिजे. पक्षाला यश मिळवून तुम्हाला जर द्यायचं असेल तर सगळं उद्यापासून नव्हे, आजपासून. उद्या कधी उजाडत नाही. अरे तू बस, नाही तर तुला जागा, हे याला जागा द्या, नाही तर पत्रकार रागवलं तर घोटाळा होईल ना. आणि म्हणून आजपासून कामाला लागा. ही जुनी जाणती माणसं बाहेर पडू द्या. त्या प्रशांत यादवना मी जवळ करेन, त्या लियाकत शहाला मी जवळ करेन. हा नको, तो नको, तो नको. आता दिवस गेलेले आहेत. आपल्यातले अनेक लचके तुटलेले आहेत. हे मी बोलतो आणि मग टी व्हीवर बातम्या दाखवतात, भास्करराव असं बोलले. आता मागच्या वेळेला